तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज सकाळ सकाळी कॉलेजला गेलो, कॉलेजचं काम टपलं आणि मग आला मला ओम घ्यायला. आल्या आल्या मला म्हणाला कुठेतरी फिरायला जाऊ. मला पण फिरायला जायचं होतं कुठं ना कुठं, आणि ओमला घेऊन मग चास कामाला निघालो. आता जाता खूप मस्त आहे करत होत त्याच्यावर. जाता जाता दिसली आपल्याला मस्त लाल परी. मग थोडं पुढे जाऊन घेतला राईट टर्न आणि लागलो आपल्या गावातल्या रस्त्याला. थोडं पुढे जाऊन घेतला डावीकडे टर्न आणि लागलो आपल्या पुढच्या रस्त्याला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आमच्या खेड तालुक्यात एवढे भारी भारी रस्ते, जेवढे चंद्राव भारी रस्ते नाही तेवढे आमच्या खेड तालुक्यात रस्ते चांगले. त्या रोडचे काम चालू असल्यामुळे पूर्ण रस्ता खोदून ठेवला होता, त्यामुळे खूपच खड्डे होते. थोडं पुढे जाऊन ओम मला म्हणाला, गाडी करा भाई चलाएगा. हे वाक्य ऐकताच माझं रिॲक्शन काय असं होतं. लो जी लो, खुद तो मरेगा हमें भी मरवागा. थोडा वेळ ओमनी गाडी चालवली, मग आम्ही थोडं पुढे गेलो, मग मी परत गाडी घेतली. मी गाडी चालवत असताना ओमनी काही क्लिप्स काढल्या. मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझ्या आयुष्यातील सुवर्ण क्षण हा म्हणजे ज्या मालकाने त्याच्या घरावर महाराजांचा पुतळा बसवलाय, त्या महाराजांवर किती प्रेम असेल त्या मालकाचं तुम्ही इथून बघू शकता. मित्रांनो, बघू शकता तुम्ही वातावरण कसं आहे, नैसर्गिक वातावरण. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही खेड्यापाड्यातून आता घाट चढायला लागले. आता ओम मनला जाता जाता कुरकुरे वगैरे घेऊ म्हणून थांबलो आणि ओम कुरकुरे घ्यायला गेलाय. एक काम कर ना, ते वाटे घे ना. मग तिथून थोडं खायला घेतलं आणि डॅमला जाऊन पोहोचलो. तर आता आम्ही पोचलेलो आहे. आम्ही घेतलेलं पुस्तक मान बसाल कॉलेजमधून डायरेक्ट नाही कॉलेजमधून सकाळी बसून तपस्या करणार कॉलेजमधून डायरेक्ट इथं आलंय, त्याच्यामुळे पुस्तक हातात आलं. तर आता मी उतरतोय पहिले. मी उतरणार नाही, मी डायरेक्ट उडी मारणार आहे. मी उतरले. तिथं गेल्या गेल्या मस्त थंडगार पाण्याने तोंड धुवून घेतलं आणि तिथच्या वातावरणाचा आनंद घेतला. मी आता इथं आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.